गीतेश मडवी तर षटकातील हा पुढला चेंडू झाली बॅक टू बॅक दुसरा LBW स्वरूपाने अमनने चांगली कामगिरी केली ठोक डीजे तरगर संघाचा हा गोलंदाज आपण पाहता सुदर्शन पाटील उल्वे गावातील दोन खेळाडू आणि उल्वे गावातील हा संघ खेळताना पाहायला मिळतो तंश तशवी 11 उल्वे ऑन हॅट्रिक विकेट हॅट्रिकचा हा चेंडू लेक्समच्या बराच बाहेर जातोय सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार येतोय एक्स्ट्रा रन्स मिळते आता खाता ओपन झालाय तो तंश तशवी 11 उल्वे संघाची स्थिती पाहिली ना तर तब्बल 2 बाद की आकड्यावरती स्कोरबोर्डवरती दाबा संख्या पाहायला मिळतात सुंदर मॅच सुंदर आयोजन आमचे किरणदादा पाटील आणि सर्व 5 गावातील आमचे शिलेदार 5 गाव प्रीमियर लीग या 5 गावांना एकत्रित घेऊन मॅनेजमेंट करणं खूप कठीण असतो परंतु चांगली स्पर्धा आपल्या भेटीस आली जोरदार जोरदार लाऊड अपील झाली होती आपण पाहिला पडतो ते अपिलेवरती दाद दिले जात नाही पंचांच्या वतीनं चेंडू डॉट जातोय संघाची धाबसंख्या आपण पाहिली तब्बल 1 आकड्यावरती थांबली 2 बाद 1 धाबसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतोय शेलगरचा हा क्रीडांगण फ्रंट लाईन्स देखील आपण पाहतात या क्रीडांगणावरती नुकताच कारकोपर मध्ये देखील स्पर्धा चालू आहे जय हनुमान क्रिकेट क्लब कारकोपर डे नाईटचा फॉर्मेट आणि त्या क्रीडांगणावरती देखील फ्रंट लाईन्स पाहायला मिळतोय उडवेनोड मध्ये असे 2 क्रीडांगण झाले या क्रीडांगणावरती आपल्याला फ्रंट लाईन्स पाहायला मिळतोय तो चांगला फटका आणि त्यानंतर जाईल मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स टार्गेट सेट करावा लागेल अगोदरचा मॅचचा विचार केला ना प्रणय तर 48 धावसंख्या देखील इथे पूर्ण होता होता कुठेतरी तुषारने जी फलंदाजी केली ना लाजवाब तुषारच्या बाट मधून जे स्ट्रोक आले ने तर सामना जिंकला चांगला क्लिक केलाय सुंदर पटका दन दन करीत जाईल पॉइंट लेग रिझन मध्ये हा 4 धाब्यांसाठी चौकार थँक्यू डीजे इथे नो बॉल येतोय सरांचा इशारा आणि 1+4 अशा 5 धाबसंख्या आल्यात नक्कीच पहा नीट उघडा डोले कारण पुढचा चेंडू आहे फ्रीटचा चेंडू आणि संघाची धाबसंख्या पोहोचली 10च्या आकारामध्ये अमनने चांगली गोलंदाजी केली होती परंतु आता मात्र सुदर्शन पाटील जसा काही पण जणू काही पण जर विचार केला ना 4थ्या क्रमांकावरती येऊन सुंदर फलंदाजी फ्रीटचा चेंडू दांडी उडवली परंतु फ्रीट आहे आणि ते एक धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने आता तंश तशबी 11 उल्वे संघाची धाबसंख्या तब्बल 2 बाद 11च्या घरामध्ये ओव्हर क्रमांक पहिला कंप्लीट झाला संघाची धाबसंख्या 11च्या घरामध्ये 2 बाद 11 रन्स आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर मॅच एका साईडला विचार केला तर CK बिल्डर्स 11 तरगर आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये तंश तशबी 11 उल्वे संघाची धाबसंख्या 11च्या घरामध्ये एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर मॅच ही लढत आपल्याला पाहायला मिळेल 5 गाव प्रीमियर लीग धमाका पर्व पहिलं आणि सातत्याने ही चांगली स्पर्धा
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नक्कीच आगरी कोळ्याची दैवता नक्कीच आई एकविरा सुंदर गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकला. पहिला विकेटचा पतंग कांती उलवेकर मध्ये स्ट्राईक वरती फलंदाज पाहता षटकातील हा पहिला चेंडू उडवलाय. कॉमेंट्री बॉक्सचा स्वागत झालाय. नक्कीच आपण पाहिलं तर आमच्या नक्कीच मंचाला स्वागत दिलाय. इथे मानवंदना सुदर्शन पाटीलच्या बाटमधून झाला. ते आपण पाहिला तर फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला जाईल. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावीच्या मदतीने तंच तशबी इलेवन उलवे संघाची धावसंख्या तब्बल 18च्या घरामध्ये 18 धावसंख्या दोन बाद स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतो. एका साईडला विचार केला तर सीके बिल्डर्स तरघर संघ क्षेत्ररक्षक करतोय आणि त्यानंतर मॅचला मजा येईल. बॅटल चांगला रंगणार आहे कारण सुंदर मॅच पाहतात. आता सिद्धू मडबे येतो या स्ट्राईक वरती फलंदाज एका साईडला गोलंदाज करण कोहली संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये एक चांगला आपल्याला पार्टनरशिप साझेदारी करावी लागेल. पुढला चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाजाला पाहावं लागलं त्याचा हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या थांबली दोन बाद 18 या आकड्यावरती. तंच तशबी इलेवन उल्वे संघ जो प्रथम फलंदाजी करताना आपण पाहता. एका साईडला विचार केला तर सीके बिल्डर्स तरघर हा संघ मात्र क्षेत्ररक्षक करताना आपण पाहता. गोलंदाज करण कोहली समोरील फलंदाज सिद्धू मडवी. तर षटकातील हा पुढला चेंडू चांगला क्लिक केलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये पटका निवडलाय. क्षेत्ररक्षक पोहोचे पर्यंत वन बाउंड सीमा रेषा पलीकडे हा 4 धाब्यांसाठी चौकार. धावसंख्या 4 पुढे धावसंख्या 2 बाद 22 आकड्यावरती. तंच तशबी इलेवन उल्वे संघ 22 धावसंख्येवरती पोहोचलाय. ओव्हर क्रमांक दुसरा त्यांना करण कोहलीला पाहता. षटकातील पुढला चेंडू समोर फलंदाज सिद्धू मडवी. आताचा चेंडू पाहू शकाल स्वतःच्या पॉलमध्ये पकडायचा होता परंतु बराच इथे झेल लांब होता क्षेत्ररक्षकाच्या आणि त्यानंतर एक धाव पूर्ण झाली. संघाची धावसंख्या 1 पुढे धावसंख्या 2 बाद 23 आकड्यावरती. तन तशबी इलेवन उलवे संघाची धावसंख्या आपण पाहता. सुंदर मॅच आजच्या या तिसऱ्या दिवसातील तिसरी मॅच पहिला सत्र. एका साईडला गोलंदाज करण कोहली स्ट्राईक वरती सुदर्शन पाटील ज्याने पहिल्या चेंडूवरती कॉमेंट्री बॉक्सचा स्वागत केला होता. षटकार आला होता तो सुदर्शन पाटील स्ट्राईक वरती पाहता. उडवलाय लाजवाब स्विच साऊंडचा आवाज. चेंडू फरार काऊ कोणच्या डोक्यावर नेऊन ठेवलाय 6 धाब्यांसाठी दर्जेदार षटकार. खेळाडू कक्षामध्ये परतलाय. इनाईट नंबर 3 मडवी. आमचे संजयजी कांबळे कॉमेंट्रीच्या अगदी जवळ आहेत क्षेत्ररक्षकासाठी. नक्कीच
एक चांगला संघ आपण मित्रांनो पाहता शतकातील हा पहिला चेंडू रितेशचा बॅटला ब्रश झाला सेकंड स्लिप मध्ये चेंडू अडवला जातोय तत्पूर्वी हा चेंडू डॉट जातोय संघाची धाबसंख्या 2 बाद 29 आकड्यावरती तिसरा ओव्हर हाताळताना रितेश कोहली गणेशपुरीचा हा खेळाडू मात्र गोलंदाजी करतोय एका साईडला दोन उलवेचे शिलेदार उलवेचा संघ उलवे गावातील आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळते उलवेचे दोन खेळाडू एका साईडला सिद्धू मडवे आणि सुदर्शन पाटील हे दोन फलंदाज खेळताना पाहतात 2 बाद 29 आकड्यावरती धाबसंख्या आणि षटकातील पुढला चेंडू स्टेट ऑफ पद्धतीने पण कसा जवलाय क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला अडवला जातोय पैकी पर्यंत एकदा पुढे तेश कोहली पुन्हा एकदा इथे मात्र खोदून चेंडू काढलाय तत्पूर्वी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूला पकडी पिकेपर्यंत एकदा पुढे झाली सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय तो रितेश कोहली दोन फलंदाजांना शांत ठेवलाय त्या फलंदाजांच्या बाट मधून आपण पाहिला तर षटकार चौकार येतात परंतु त्या दोन्ही फलंदाजांना ते शांत केलं या षटकामागे सगळ्याची धाबसंख्या 2 बाद 32 आकड्यावरती 32 धाबसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात गोलंदाज पुन्हा एकदा गोलच्या मार्कवर सुदर्शन पाटील लॉंगॉनच्या रेजर मध्ये वन बाउन्स सीमा रेसच्या पलीकडे 4 धाबेसाठी दाडून दिलाय हा ब्रँडेड चौकार सगळ्याची धाबसंख्या 4 पुढे धाबसंख्या पोहोचली तब्बल 2 बाद 36 आकड्यावरती 36 रन्स टू विकेट लॉस गोलंदाज रितेश कोहली आणि या षटकातील लास्ट बॉल शेवटचा चेंडू चांगला पटका पुन्हा एकदा पाहू शकाल स्टेट पद्धतीने लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूला जज करतोय पैकीपर्यंत एकच धाव मिळेल आणि 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना तंच तशबे 11 उलवे संघाची धाबसंख्या झाली तब्बल 37 आकड्यावरती 2 बाद नक्कीच आपण पाहतात म्हणजे लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून अनेक पाहुणे इथे उपस्थित आहेत आमचे हरचंद्र भगत काकांना देखील ऑन स्क्रीनवरती पाहतात सीके बिल्डर्स तरगरचे देखील इथे उपस्थित आहेत भरपूर आमचे मान्यवर आपल्याला पाहायला जितू सोमासे सर अनेक ही मंडळी आपल्याला पाहायला मिळतोय खूप सुंदर क्षणचित्र आपण पाहतात साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नक्कीच आगळे कोळ्याची दैवता नक्कीच आहे एकविरा सुंदर गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकला पहिला विकेटचा पदक आम्ही पुन्हा एकदा मात्र शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो पाचगाव प्रीमियर लीग मित्रांनो जर विचार केला ना तर ही पाचगाव जेव्हा गाव होता ना तेव्हा आनंद होता त्यानंतर आपण शहरी भागामध्ये आलो त्यानंतर हा आनंद कुठेतरी संपला होता परंतु पुन्हा एकदा नव्या जोमाने पाहिला तर हे 5 गाव ही प्रीमियर लीगची एक संकल्पना मात्र निर्माण झाली आणि त्यानंतर हे 5 गावातील सर्व गावकरी असतील ग्रामस्थ असतील आणि त्यानंतर खेळाडू मंडळी इथे एकत्र आली सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतो येणाऱ्या सर्व आमच्या 5 गाव प्रीमियर लीग साठी पाहुण्यांचं नक्कीच मित्रांनो हे गाव खेळ आणि शहरी विकास नक्कीच आपण बदल आहे परंतु नक्कीच जाऊया पुन्हा एकदा पाहुण्यांना घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 4 दळण्यासाठी संजय कांबळे येतोय स्ट्राईक वरती सुदर्शन पाटील आपण जर विचार केला तर संघाची धाबसंख्या 2 बाद 37 आकड्यावरती पहिला चेंडू उडवलाय लाच बाब स्विच साऊंडचा आवाज झाला
आणि ते मात्र हवाई सफर हा षटकारासाठी जाईल. सुदर्शन पाटील काय हवी झालाय, लाज शबाब 3 षटकार आली आणि संघाची धावसंख्या 43 घरामध्ये. पुन्हा एकदा संजय कांबळे हळूवार पद्धतीने पटका सजवला. सेकंड स्लिप मध्ये चेंडू आडवी पेकीपर्यंत एकदा पूर्ण झाला. सरांचा इशारा लेगबायचा येतोय. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचेल तब्बल 2 बाद 44 आकड्यावरती. 2 बाद 44 धावसंख्या स्कोरवरती आपण पाहता. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना तन तशबी 11 उल्वे संघाची धावसंख्या. एका साईडला तन तशबी 11 उल्वे संघ जो फलंदाजी करतोय. सुदर्शन पाटीलच्या बाटमधून 3 षटकार आपण पाहिलं. स्ट्राईक वरती फलंदाज सिद्धू मडवे आलाय. 2 बाद 44 आकड्यावरती स्कोरवरती धावसंख्या पाहता. एका साईडला गोलंदाज संजय कांबळे हा देखील ओलवे गावातील आहे. चांगला पटका पाहू शकाल. मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत इथे चेंडू पकडी पेकीपर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 46 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 4 दलताना संजय कांबळे. एका साईडला चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतोय. तंश तशवी 11 उल्वे संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 46 आकड्यावरती. संजय कांबळे एका साईडला मात्र फलंदाज सिद्धू मडवी. षटकातील हा पुढला चेंडू, उलटा चेंडू चांगला चॉपराक दिलाय. पण ते झेल देखील लाजवाब टिपला आणि ते पाहता पाहता तिसऱ्या विकेटचा पतंग बऱ्याच उशिरानंतर सिद्धू मडवीला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. होता तोच अविनाश डोलकर. एका साईडला संजय कांबळे. षटकातील पुढला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झाला अविनाशचा. तत्पूर्वी इथे धाव मात्र घेतली जाण्यात. अविनाश स्ट्राईक वरती थांबतोय. संघाची धावसंख्या थांबली 3 बाद 46 आकड्यावरती. चौथ्या ओव्हर मधला लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. सुदर्शन पाटील देखील नॉन स्ट्राईकला पाहता सुंदर फलंदाजी चालू आहे. शेवटचा बॉल अविनाश पुढे येऊन केलाय. इथे पाहू शकाल मात्र चेंडू जाईल मिडविकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे. दर्जेदार षटकार. केली पाणी घेऊन जा लगेच. पाण्याची मागणी आहे मैदानामध्ये. संघाची धावसंख्या तब्बल 52 आकड्यावरती. 3 बाद 52 धावसंख्या. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना तंश तशवी 11 उल्वे संघाची धावसंख्या. एका साईडला सीके बिल्डर्स दरगन ही लढत आपण पाहतात. सर्व येणाऱ्या पाहुण्या मंडळीचा देखील आम्ही मनापासून आभार मानतो. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. प्रणय आपण पाहिला तर सुदर्शन पाटील काय सुंदर केले 12 चेंडू 32 धावसंख्येवरती खेळतोय. अद्याप 6 बॉल आहेत त्याच्याकडे. सुदर्शन पाटील या फलंदाजाकडे आणि नक्कीच आपलं अर्धशतक पाहायला मिळेल का? 5 कोळ्याची दैवता नक्कीच आहे एकविरा. गोलंदाज संदेश कोहलीला आपण पाहता. स्ट्राईक वरती फलंदाज सुदर्शन पाटील 32 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याचं तर एकच धाव हलुवारपणे पुश केला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 53 या आकड्यावरती. 3 बाद 3 विकेट लॉस 53 रन्स. पहिल्या पूर्वार्धामध्ये तंश तशवी 11 उल्वे या संघाची धावसंख्या आपण पाहता.
स्ट्राईक वरती अविनाश डोलकर येतोय, एका साईडला संदेश कोळी, गोलंदाज आपण पाहता सिके बिल्डर्स तरगरच्या संघाच्या वतीनं. सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, चेंडू जाईल मात्र वन बाउन्सचा हा ब्रँडेड चौकार अविनाश डोलकरच्या बॅट मधून. मधून पाहिला, पुन्हा एकदा उडवलाय, लाजवाब सुंदर फटका. आता मात्र कॉमेंट्री बॉक्सचा स्वागत केलाय, येतोय मात्र सीमा रेषा पलीकडे. पुण्या टोकावरती चेंडू लागलाय, संजय कांबळे आलाय मात्र इथे इथे जजमेंट चुकला आणि तच नंतर चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धाबींसाठी आणखी एक चौकार. डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकला पहिल्या विकेटचा पतंग कांती सुंदर फलंदाजी अविनाश डोलकर करतोय मैदानाच्या आतमध्ये. संदेश कोहली पुन्हा एकदा गोलच्या मार्कवर. आताचा चेंडू मात्र ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय, सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार, एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावीच्या मदतीने संघाची धाबसंख्या 3 बाद 68 या आकड्यावरती 68 धाबसंख्या झाल्यात आणि शेवटचे 2 बॉल आहेत संदेश कोहलीच्या षटकातील या इनिंग मधले. समोर फलंदाज अविनाश डोलकर आणि गोलंदाज संदेश कोहली. पुढे येऊन हलवार पद्धतीने टॅप पद्धतीने हा फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धावेवरती समाधान मानतो अविनाश डोलकर, कारण धाबसंख्या जमल्यात. आज देखील सुदर्शन पाटीलची बाट मात्र पाचगाव प्रीमियर लीग मध्ये सुंदर बोलली आणि त्याचं तर अविनाश डोलकरने त्याला साथ दिली. संघाची धाबसंख्या पोहोचली तब्बल 69 या आकड्यावरती. या इनिंग मधला या शेवटच्या स्लॉग ओव्हर मधला हा अंतिमचा बॉल. सुदर्शन पाटील स्ट्राईक वरती फलंदाज पाहतात तंश तशवी इलेबर्ट ओलिवे संघ, जो प्रथम फलंदाजी करताना षटकातील शेवटचा बॉल उडवलाय. उडवलाय सुदर्शन पाटीलने आणि नेमून ठेवलाय काव कोणाच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी ब्रँडेड षटकार. पंच तशवी 11 ओलिवे संघाने तब्बल 3 बाद 75 धाबसंख्या झाल्यात आणि त्यानंतर सुदर्शन पाटीलच्या बाट मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 14 बॉल पेस केले आणि 39 धाबा. अविनाश डोलकरने 6 बॉल फेस केले 21 धाबा. सुंदर केली झाली आणि त्यानंतर या धाबसंख्या उभारल्या तब्बल 75 आणि 76 धाबेचा लक्ष असेल येणाऱ्या या दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा मात्र जॉईंट होतील रवींद्र मात्रे सर दुसऱ्या सत्रासाठी. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टर आपल्याकडे.
कोरार गुणलेखक, त्यांचं मी वारंवार कौतुक करत असतो, कारण या विभागामध्ये आज पाहिलं तर आलेला एक उत्तम दर्जाचा गुणलेखक. आणि अनेक स्पर्धांमध्ये बघा, अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर स्कोरबुक आयोजकांना खरेदी करून आणावा लागतो. स्कोरबुक म्हटलं तर छोट्या छोटा स्कोरबुक, परंतु प्रणय मात्रेचे एक खास वैशिष्ट्य आहे, स्वतःचा स्कोरबुक आहे. आणि पूर्णपणे या आयोजनावर आधारित जे काही वेळापत्रक असतील, म्हणजेच लॉट्स असतील, त्या साऱ्या प्रिंट्स स्वतःच्या खर्चातून आणतो. हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. 5 रंगाचे 5 पेन, सुबक लेखन, आणि त्यामुळं कॉमेंटेटरला देखील सहज कॉमेंट्री सोपी होते. ते प्रणय म्हात्रेच्याच मुलं, मी नक्कीच त्याचं कौतुक करतोय. कॉमेंटेटर मधला सिंहा करतर वाटा महत्वाचा दुवा हा स्कोरर असतो. तो प्रणय म्हात्रे. गाव आहे मोरावे, जन्मभूमी मोरावे, कर्मभूमी जावळे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी 100% करा. खरोखर नक्कीच आगरी कोळ्याची दैवता नक्कीच आहे एकविरा. सुंदर गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकला. पहिला विकेटचा पतन कांती उलवेकर खेळाडू कक्षामध्ये परतला. इराट नंबर 3 गीतेश मालिका वीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, हे सहज त्यांच्या माध्यमातून काढता येतं. असं एक मी म्हणेन मॅन्युअली परफेक्ट लॅपटॉप, मी म्हणतो त्यांना मॅन्युअली परफेक्ट लॅपटॉप. प्रणय म्हात्रेचं कौतुक केलं जाईल. सायप्रीतच्या लाईव्ह माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चंदू वाघमारे प्रचंड मेहनत घेत आहेत. प्रेम वाघमारे, साईप्रीत, आमचे ऑल ऑफ मेंबर्स, अनिकेत वाघमारे, वाघमारे ब्रदर्स, कॅमेरामॅन निखिल, फ्रंट स्टेज कॅमेरा ऑपरेटर निखिल, आणि ग्राउंड कॅमेरा ऑपरेटर शुभम. सर्वांचं करतोय कौतुक आणि खरं तर स्तुती करतोय. त्यांची मेहनतीला आपण दाद देऊया आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे मात्र पाचगाव प्रीमियर लीग मधला हा सामना. स्ट्राईक बॅट्समन अक्षय म्हात्रे, अक्षय म्हात्रे, सुजित पाटील सलामीची जोडी, अविनाश ढोलकर गोलंदाजच्या उंबरट्यावर, तन्श्वी 11 उल्वे टीमचा गोलंदाज, सिके बिल्डर्स 11 तरगर टीमचे फलंदाज सज्ज झालेत. 76 धावांचं लक्ष्य आहे. एकंदरीत प्रणय तिसऱ्या मॅच मध्ये थोड्या धावा जास्त पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये 43, दुसऱ्या मॅच मध्ये 45, आता 76. गेम ऑन. पहिला बॉल लेग बिफोर द विकेट. LBW फलंदाज होतोय बाद. गर्व से कहो हम हिंदू है दोस्तों. आणि हे संगीत श्री रामचंद्र प्रभूंचं अयोध्या या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर. डॉक्टर संदीप खारकर काय ऍक्शन मध्ये आहेत. जर झेल टिपला ना, आइलेश म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस मिळेल. डॉक्टर संदीप. ओहो, परंतु इथे पहिल्या बॉलवर विकेट, लगेच दुसऱ्या बॉलवर पलटवार येतोय. म्हणजे किरण पाटील यांचे इथे आगमन झालंय. खूप जबाबदारी आहे या पाचगाव प्रीमियर लीगची. किरण पाटील यांचा सुपुत्र ऋषभ, भावी क्रिकेटर, परंतु तो फुटबॉल कडे जास्त आकर्षित आहे. किरण पाटील यांचा सुपुत्र ऋषभ क्रिकेटर नाही तर फुटबॉल पट्टू होणार आहे. त्याला बॉल गेलाय तो क्रिकेट. आमचे कांतीलाल गेलेत उलवेकर. बघा आज 40+ आमचा हा खेळाडू
सर्कल सोडून तिकडे डोंगरावर चढला, कारण अग्निशामक दलामध्ये आहेत. दोन 2028 सालामध्ये किरण काय ऋषभ क्रिकेटपट्टू का फुटबॉलपट्टू होणार? प्रवेश करणार, क्रिकेटमध्ये पदार्पण करेल ऋषभ पाटील. ऋषभ किरण पाटील, भावी क्रिकेटर. बॅक टू क्रिकेट. फुलटॉस, अगदी फ्लाईट दिली होती चेंडूला. चेंडू जातोय सरळ डोक्यावरनं, फ्लाय झालाय चेंडू. वन बाउंड, सीमा पार, 4. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाला आणि तदनंतर काय पलटवार पाहायला मिळाला फलंदाजांचा. फलंदाज आल्या क्षणाला करण कोहली एक षटकार ठोकतोय, एक चौकार आणि संघाला नेऊन ठेवतोय 10 या आकड्यावर. 76 करायचे आहेत. पॉवर प्लेचा खेळ. ओहो, फुलरलेनचा बॉल व्ही शेप न केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक धावत पळत आला. चेंडूवर पकडत असताना एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. संघाची धावसंख्या 11. 15.20 ची सरासरी आहे. 76 धावांचं लक्ष समोर ठेवलं. मागच्या 2 मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत गेल्या. एक 43 आणि एक 45 आव्हान होतं. त्यामुळं या मॅच मध्ये धावा चांगल्या झाल्यात तंशवी 11 उलव्या टीमच्या. हो, अलॉंग द बॉडी शरीराचा वेध घेतलाय फलंदाज सुजित पाटील. चकमा खा गए. और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं होता. और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति. बिल्कुल रुका हुआ स्कोर 11 के ऊपर. अविनाश डोलकर, आम्ही डोलकर 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 दर्याचे राजे. आणि इथे मात्र अविनाश डोलकरच्या या बॉलवर एक हिटिंग स्ट्रोक सुजित पाटीलनं लगावला डीप मिड विकेट क्षेत्र. हा खणखणीत षटकार. समाप्त झाला. 17 धावा धावफलकावर अक्षरशः या आल्यात. अविनाश डोलकरच्या पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा. गडी मात्र पहिल्या बॉलवर लेट बिफोर द विकेट. विशाल मडवी येतोय आणि विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे. आयलेश म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. विशाल मडवी. हो, परंतु विशाल मडवीच्या पहिल्या बॉलवर हा तडाखा आणि सरळ चेंडू आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा 6 धावांसाठी षटकार. विशाल पुन्हा एकदा पंजांना पार करून हा थोडासा पुढे ठेवला होता बॉल. फुलर लेनचा होता, परंतु धाव घेतली जात नव्हती. थांबवलं होतं. शेवटच्या क्षणाला मात्र धावावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल कंप्लीट केली. संघाची धावसंख्या. आदरणीय सचिन भगत आमचे मित्र या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि सिके
बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर चेतन खारकर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कॅप आणि 5,000 रुपयाची धनराशी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली, ते चेतन खारकर, तुमचंही मनापासून आभार. आणि मॅन ऑफ द मॅच घेणाऱ्या खेळाडूंनी ती कॅप परिधान करायची आहे प्रत्येक सामन्यामध्ये. सचिन भगत आमचे मित्र, यांचंही ते आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया. हा कोलात फेकलाय विशाल मडवी, काय धावतोय बघा. क्रिकेट बद्दल भरपूर प्रेम आहे विशाल मडवीला. अनेक वेळा मैदानाच्या बाहेर याच खेळाडूंना तो नेहमी प्रोत्साहन देत असतो आणि तो आता गोलंदाजी करतोय. जर विकेट हॅट्रिक घेतली विशालनं तर आयलेश मात्रे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं बक्षीस. हा विशाल मडवी कॉमेंटेटर देखील आहेत. आम्ही ज्यावेळेस उलवा नाईट स्पर्धेमध्ये आलो होतो त्यावेळे तर तो कॉमेंट करण्याचा आनंद घेतला त्यांनी UPL मध्ये देखील. हो फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वर हा डीप मिड विकेट लागून कॉर्नर क्षेत्राकडे जातोय. हा खणखणीत षटकार. देखील आता अक्षरशः करण कोहली तुटून पडलाय. करण कोहलीनं 3 षटकार मारलेत, 1 चौकार. ओ लवली स्ट्रोक, काय फटका सजवलाय. अजिंक्य राणे, विराट कोहली, रोहित शर्मा अशा अनेक खेळाडूंची आठवण करून देणारा हा स्ट्रोक. जातोय 4 धावांसाठी चौकार. खूप छान बॅटिंग आहे. 35 धावा, 35 रन्स. पुन्हा विदा फुलरलिनचा बॉल वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, 1 सिंगल मिळेल. 36 धावा पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या अविनाश डोलकरच्या. विशाल मडवी भायानं देखील षटक फेकलं, थोडस महागडं. या षटकात देखील भरपूर धावा आल्या आहेत, म्हणजे टोटल 36 धावा आणि या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा. आता येणारे बॉल असतील 18 आणि 40 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहोत पाचगाव प्रीमियर लीग आणि या लीग मधला तिसरा सामना. यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. विनर वर्सेस विनर, दोन्ही टीम्स न सज्ज व्हा. टॉस झाला नसेल अजून, मला वाटतंय तो जिंकेल तो संघ येईल, परंतु पहिला सामना जो जिंकला आहे रुही फ्राईज टायगर्स कोंबड सर्व मंगल मांगल्ये संघाचा शिवे संघनायक तुम्ही रेडी राहायचं आहे. यानंतर तुम्हाला या संघातून जो संघ विजय होईल त्या संघासोबत खेळायचं आहे. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आमचे मान्यवर सर्व पाहुणे. पाचगाव प्रीमियर लीगचा हा खरं तर टेनिस क्रिकेटचा महामेळावा आणि आज याच उलवा नोड परिसरातील अगदी जावले गावातील आमचे अरुणजी गोपाल घरत या मॅचचा आनंद घेत आहेत. माजी सरपंच सन्माननीय श्री अरुणजी गोपाल घरत, एक आदर्श व्यक्तिमत्व. आज त्यांचा संपूर्ण परिवार टेनिस क्रिकेटची अस्मिता जपत असताना टेनिस क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारा हा कुटुंब, प्रसाद घरत, राहुल घरत, पंकज घरत यांचे पिताश्री सन्माननीय अरुणजी गोपाल घरत साहेब आणि त्यांचा संपूर्ण परिवार या मॅच स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमची लाडकी प्रिन्सी देखील हा मॅचचा आनंद घेते आणि खरं तर या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत संपूर्ण परिवार, हा घरत परिवार. आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना देखील शुभेच्छा आहेत की चांगला खेळ करा. धन्यवाद. थँक्यू सो मच अरुणजी गोपाल घरत साहेब, आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जाऊ या मॅचच्या दिशेने, जिथे मात्र गोलंदाज सिद्धू मडवे. करण कोहलीने अर्धशतक ठोकलं ना तर मनोज भगत यांच्याकडनं लाऊड फील, परंतु इथे कोणताही निर्णय येत नाही, म्हणजेच डॉट बॉलची समाप्ती. सिद्धू मडवे, करण कोहली आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करतोय.
अर्धशतक ठोकलं तर मनोज भगत यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हा भिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू अंगावर धरलाय, शरीराचा वेध घेतलाय, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू आणि धावांचा अंतर आता वाढत चालले. चांगलं षटक फेकतोय सिद्धू मडवी. पहिल्या 2 बॉल डॉट फेकताना तुम्हाला सिद्धूला पाहायला मिळाला. आता येणारे 16 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 40 धावा. मॅच मध्ये खरं तर रंगतपणा वाढली आहे. डॉक्टर साहेबांनी कॅच पकडला ना तर त्यांनाही 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आयलेश मात्रे यांच्याकडनं. समोर दिला विषयपण खेळलाय. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे उभा. केवळ एक मिळेल, सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 1 धावेनं पुढे सरसावते. 37 या आकड्यावर कॅप्टन सिद्धू मडवी या टीमचा संगनायक काय गोलंदाजी करतोय बघा. सर्व जबाबदारी आहे सिद्धू मडवीकडं आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतोय असं म्हणावं लागेल. कारण 3 बॉल फेकलेत, 1च धाव खर्च केली आहे. कुठेतरी सामना आपल्याकडे झुकवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे तंचवी 11 उलव्या टीमचा. शॉट इज प्युअल. शॉर्ट पिच बॉलला भिरकावून दिलंय. इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे सुजित पाटीलच्या पाठ मधून आला हा खणखणीत दणदणीत षटकार. पुन्हा हवेमध्ये लॉफ्ट मिस टायमिंग मिसकिट फटका आहे परंतु कोणी धावत नाहीये. निर्जन स्थळामध्ये चेंडू जाऊन पडलाय. त्यामुळं या 2 धावा सहज पळून काढल्यात आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावती. ती 45 या आकड्यावर 45 रन्स. 13 बॉल्स आता बाकी आहेत आणि 31 धावांची अजूनही गरज आहे. आवश्यकता विजयाकरता. सिद्धू मडवीच्या शॉर्ट बॉलवर जो षटकार ठोकला त्यानंतर थोडासा या समीकरणामध्ये बदल पाहायला मिळाला. सिद्धू मडवीचा लास्ट बॉल. ओ लवली बॉल. हा चेंडू मात्र सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. आता उर्वरित समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि 31 धावा. चला स्पीडअप करूया. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. पाचगाव प्रीमियर लीग, नांदाई माता, प्रसन्न ग्रामस्थ मंडल, उल्वे, तरघर, कोंबडबुजे, गणेशपुरी, मोहा अशा 5 गावांच्या वतीनं आयोजित असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेचा आपण पाहत आहोत साईप्रीतच्या लाईव्हच्या माध्यमातून. अप्रतिम ही स्पर्धा, उत्तम क्लॅरिटी अँड क्वालिटी. पाचगाव प्रीमियर लीगचा आगाज आणि पाचगाव प्रीमियर लीग आज 4 दिवस शेलगर क्रीडांगणावर रंगणार. अप्रतिम मैदान बघा. परमनंट फोकस पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हटलं तर ही संकल्पना किरण पाटील आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आज आपल्या या संकल्पनेतून 5 गावामध्ये चांगले चांगले खेळाडू कसे घडतील या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉल आणि विजयासाठी आता 31 धावांची आवश्यकता. लॅपटॉप ऑपरेटर आमचे चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे, अनिकेत वाघमारे. हो हो, पहिला बॉल कांती या संघाच्या फलंदाजांचा विचार केला तर सुजित पाटील, करण कोहली अक्षरशः षटकारांची अतिशय बाजी करतोय. आणि कांती उळवेकरच्या या पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. अनुभवी गोलंदाज आहे कांती उळवेकर. अनेक वर्षांचा अनुभव आहे. दोस्ती कोंबडबुजे संघातून अनेक वर्ष क्रिकेट केलंय. अगदी खोळात फेकला होता चेंडू, मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने थोडासा पंबाल जसा चाचपडला ना लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये या 2 धावा मिळत आहेत. अजूनही सामन्यातलं चित्र स्पष्ट झालं नाहीये. येणारे 10 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. करण 38 धावांवर खेळतोय 13 चेंडू मध्ये. करण कोळी 38 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतोय. 10 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा समोर दिलाय, कॅच होऊ शकते. हो हो. आणि इथे मात्र फलंदाज करण कोहली के बॅक टू डगआउट. सुजित पाटील खेळतोय. या खेळाडूकडे अपेक्षा नव्हत्या. रायगड प्रीमियर लीगला या खेळाडूला मी घेतला आणि मला कारण सांगितलं का मला डॉक्टरने पायाची सर्जरी करायला सांगितली. मला खेळायला सांगितलं 3 महिने आणि आता बघते तो मैदानामध्ये आहे. म्हणजे माझा तिथं नुकसान झाला ना. क्रिकेटमध्ये फसवलं, माझ्या तेवढे पॉइंट्स गेले आणि सगळी गडबड झाली. असं नाही करायला पाहिजे. 3 महिने खेळायला सांगितला नाही, मग आज कसा खेळतोय हे मुद्दामून लाईव्हला ऐकवलंय. कारण तेवढ्या स्पर्धेमध्ये माझी मॅच गेली ना. एक गोलंदाज मला शॉट झालाय. चला चालू दे आता, काय हरकत नाही. विषय होता सुजित पाटील रिवाल. कांदीचा हा बॉल हो खणून काढलाय. लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये बराच काल. झेलकाल क्षेत्ररक्षक लांबी कमी पडली आणि अजून एक गडी बाद. आल्या पावली माघारी परतताना फलंदाज जाईल तंबूच्या श्रेयाला रितेश. तेवीस धावांची आवश्यकता. करण कोहली काय बॅटिंग करत होता. करण कोहलीनं दमदार सुरुवात केली, परंतु जसा करण कोहली बाद झाला आता पूर्णपणे सीके बिल्डर्स 11 तरगर संघ अडचणीत आलाय. सीके बिल्डर्स आज त्यांचंही खूप चांगलं योगदान आहे बघा. एक कॅप आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आणि 5,000 रुपयाची आर्थिक मदत. आज त्यांचंही कौतुक केलं होतं, परंतु संघ त्यांचा अडचणीत आलाय. 8 बॉल 23. कांती उलवेकरच्या या षटकानं कदाचित कलाटणी दिली की काय. अकोलात वेगळा लॉंग द कार्बन ड्राईव्ह केवळ मिळेल एक सिंगल स्ट्राईक. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुजित पाटीलच्या वाट्याला येतोय. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे सुजित पाटील. अप्रतिम बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याने 2 षटकार ठोकलेत. 7 बॉल 22. या बॉलवर एक मोठा हिट आला तर कुठेतरी हा सिके बिल्डर संघ शिरकाव करेन या मॅच मध्ये. मच निडेड 6 वर बाउंड्री. फक्त फ्लिक केलाय आणि तो फ्लिक केलेला फटका देखील जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. हा खणखणीत षटकार मच निडेड सिक्सर. विचार केला नव्हता की हा बॉल 6 जाईल. सहज फ्लिक केलेला बॉल षटकार गेला. खर तर आयलेश यमाराईच्या बॉलवर केलायचो असे षटकार कधीच पाहायला मिळाले नाही. कोणाची हिंमतच नव्हती. यमराईचा बॉल म्हटला तर एक इनिंगला एक बॉल. एक इनिंगला एक बॉल. दुसऱ्या इनिंगला दुसरा बॉल. आता प्रत्येक वेळी नवीन बॉल. हा पूर्ण 6 ओव्हर खेळायचो तरी ती लोकर जात नव्हती. यमाराईची सफेद लोकर असायची. आता लोकर काय, पहिल्या लोकरच्या बॉलला पण षटकार. शेतातला बांधातला आम्ही क्रिकेट खेळायचो. यमाराईचा बॉल व्हाईट लोकर.
बघा कशा पद्धतीचा षटकार अगदी फ्लिक केला. सुजित पाटीलनं काय केलं, फक्त फ्लिक बॅट घातली बॉलवर, लगेच बॅकवर्ड केला षटकार. हा बदल झालाय. आत्ताचा क्रिकेट गोलंदाजांचा राहिलाच नाही, आता फलंदाज. प्रत्येक जण येतो, ठोकतोय षटकार. त्यामुळे अग्नी परीक्षा असते गोलंदाजाची. अगदी कांती उलवेकरच्या लास्ट बॉलवर जो षटकार आला, आता समीकरण बदललं. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. 6 बॉल 16 रन्स. गोलंदाज गितेशचा फुलटॉस, एलिमिनेशन कमी, मिस टायमिंग झालं आणि या फुलटॉस बॉलवर फलंदाज होईल झेलबाद. मिळते आम्ही ते सांगतो. श्रीवास्तव कधी आले? गौतम कोहली, गौतम कोहली अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. खूप चांगला फटका होता, परंतु तिथे फिल्डर्स आहे, केवळ एक घेणार, कारण सुजित पाटीलला स्ट्राईक घ्यायची आहे. 6-16 ची आवश्यकता होती, त्यानंतर 5-16 राहिले. आता 4 चेंडू 15 धावा, 4 बॉल 15 रन. सुजित पाटील आज त्याच्याकडे क्षमता आहे खरं तर या धावा कुठून काढण्याच्या. किरण पाटीलने सांगितले की रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याची निवड केली होती, परंतु इंजुरी असल्या कारणानं तो खेळू शकला नाही. परंतु इथे आता जखमी वाघासारखा खेळावा लागेल, कारण जखमी वाघा ज्यावेळी खेळतो त्याला माहित असते की संघर्ष करावा लागेल, कारण आजचं संघर्ष उद्याचं सामर्थ्य बनतं. ते संघर्ष मैदानाच्या आतमध्ये काय चेंडू फेकलाय बघा गितेश मडवीनं. कारण गितेश मडवी हा एक मुरलेला गोलंदाज आहे, रेग्युलर खेळत असतो, चांगली गोलंदाजी करत असतो, त्यामुळे या धावा तो देईल हे पार मात्र कठीण आहे. 3 बॉल 15 रन्स, 3 चेंडू 3 डिक्लेअर स्ट्रोक ठोकावे लागतील. स्लोवर बॉल केलाय गितेशनं. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच. प्रीतम प्यारे, प्रीतम कोहलीनं टिपलेला हा प्रेक्षणीय झेल आणि मॅचला पूर्ण दिली कलाडनी. वेल कॅच. मग 2 चेंडू 9 राहिल्या असत्या, परंतु आता 2 चेंडू 15. 2 चेंडू 15 म्हटलं तर आता कठीण कठीण आव्हान आहे, अशक्य आव्हान आहे. एखादा चमत्कारच ह्या मॅच मध्ये तुम्हाला आता परतावू शकेल. सिके बिल्डर्स 11 तरगर संघ सामना तुमच्या हातातून आता निसटलाय मी म्हणेन. सचिन भगत, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. या आपण 4 दिवस ही स्पर्धा, आजचा दुसरा दिवस. 2 बॉल 15 रन्स. न्यू बॅट्समन संजय साठी हा बॉल होता, खोलात फेकला जर्क मध्ये. फक्त केवळ एक चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मॅच पूर्णपणे झुकली. आता विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहायला मिळतोय तो संघ तन्श्वी 11 उल्वे. अशा प्रकारे 13 एकूण 14 धावांनी हा सामना सहज जिंकलाय. हार्दिक अभिनंदन तन्श्वी 11 उल्वे संघ. आणि यानंतरचा मॅच लगेच तन्श्वी 11 उल्वे विनर विपक्ष, मागच्या मॅच मध्ये विनर टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने यायचं टॉस साठी. विनर वर्सेस विनर असा हा सामना आपण पाहणार आहोत. आणि या सामन्यातला सामनावीर 14 चेंडू मध्ये 39 धावा, खर तर 4 षटकार 3 चौकार ठोकणारा
सुदर्शन पाटील मॅन ऑफ द मॅच.